नमस्ते सर्वांना। तर आजच्या या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत चिंचेची चटणी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करत आहे। चला तर मग सुरुवात करूयात। ही आहे भिजवलेली चिंच। मी 150 ग्रॅम चिंच घेतली आणि ती 2 ते 3 तास भिजवत ठेवली होती। आता ही मऊ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला याला मिक्सर जार मध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे। चिंच जास्त आहे त्यामुळे मी याला 2 वेळा वाटून घेणार आहे। अर्धी चिंच मी अगोदर वाटून घेते। तर मिक्सर जार मध्ये लावल्यानंतर अगदी 3-4 सेकंदामध्ये ही छान अशी मऊ याचा पल्प आपल्याला मिळतो। तर हा मी चाळणीमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं एक्स्ट्रा पाणी टाकून याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून चिंचेचा जो चोथा आहे तो या चाळणीमध्ये राहील आणि आपल्याला मऊ असा चिंचेचा पल्प आपल्याला मिळेल। तर या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ जातो, पण एकदा ही चिंचेची चटणी बनवून ठेवली की आपण याला कोणत्याही चाटच्या प्रकारामध्ये रेसिपीमध्ये यूज करू शकतो। जसं की पाणीपुरी, रगडापुरी, ओली भेळ, रगडा पॅटीस वगैरे असे पदार्थ जेव्हा आपण बनवतो तेव्हा या चटणीची गरज असतेच। तर ही आपण फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकतो। तर आता हे मी सगळं गाळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। चाळणीमध्ये चोथा राहिलेला आहे चिंचेचा, याच्यामध्ये अजून पाणी टाकून आपण अजून याचा पल्प काढू शकतो। आता हे जे गाळून घेतलेलं चिंचेचं पाणी आहे त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। चिंचेची ही चटणी बनवण्यासाठी मी फक्त चिंचेचा वापर केलेला आहे, पण तुम्ही अर्धी चिंच आणि अर्ध खजूर वापरून सुद्धा चटणी बनवू शकता। आता याला आपल्याला जी फोडणी द्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं। ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकले आणि अगदी पाव चमचा हिंग टाकला आणि त्यानंतर हे जे चिंचेचं पाणी आपण गाळून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे। तर याच्यामध्ये आता मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली अर्धा चमचा, बडीशेपची पावडर टाकली अर्धा चमचा, चाट मसाला टाकला मी अर्धा चमचा आणि हे टाकलं मी सैंधव मीठ अर्धा ते पाऊण चमचा। त्याचसोबत साधं मीठ टाकलं मी अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि याला मिक्स करायचं आहे। हे झाल्यानंतर इथे मी 1 ते 1.5 वाटी गूळ खिसून घेतला होता, तो टाकलेला आहे आणि त्याच सोबत 1 वाटी साखर टाकलेली आहे। मी जी ही चिंच घेतली होती ती थोडीशी आंबट होती, त्याच्यामुळे गूळ आणि साखरेचं प्रमाण मी इतकं घेतलेलं आहे। चिंच जर जास्त आंबट नसेल तर साखरेचं प्रमाण आपण कमी करू शकतो, किंवा चिंच जर जास्तच आंबट असेल तर आपल्याला साखरेचं आणि गुळाचं प्रमाण वाढवावं लागतं, कारण ही चटणी थोडीशी गोड असलेली छान लागते कोणत्याही चाटमध्ये। तर आता आपल्याला याला जवळपास 6 ते 7 मिनिट छान असं मध्यम गॅसवर उकळवून घ्यायचं आहे। मीडियम गॅस फ्लेमवर याला आपण 6-7 मिनिट उकळवल्यानंतर ती आटते। तुम्ही पाहू शकता 7-8 मिनिट झालेले आहेत आणि आपली ही जी चिंचेची चटणी आहे तिला किती घट्टपणा आलेला आहे आणि ही चटणी आपली तयार झालेली आहे। याच्यामध्ये मी हे मगज बी टाकत आहे, हे ऑप्शनल आहेत, असतील तर टाकायचे। छान दिसते, याच्यामुळे लुक छान येतो आपल्या चिंचेच्या चटणीला आणि ते छानही लागतात खाताना। तर आता या चटणीला मी गार होऊन देणार आहे आणि गार झाल्यानंतर याला आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करता येतं। हवाबंद डब्यामध्ये याला ठेवून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी तुम्ही वापरू शकता। तर ही चटणी आता थोडीशी गार झालेली आहे, तुम्ही याचा कलर पाहू शकता, याचा घट्टपणा पाहू शकता आणि तुम्हाला मी खात्री देते ही अतिशय टेस्टी चटपटीत बनते। नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय फ्रेंड्स।